नमस्कार, कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत घेवडा आणि कोलिम ही जी सुकी मच्छी आहे त्यांची भाजी। गावाकडे खूप वेळा ही रेसिपी केली जाते आणि अगदी सकाळी न्याहारीसाठी सुद्धा भाकरीबरोबरही खाल्ली जाते। चवीला अतिशय उत्तम आणि कमी साहित्यात बनणारी। चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती। तर या इथे मी घेवडा स्वच्छ धुवून आणि निवडून साफ करून व्यवस्थित घेतलेला आहे। बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर 2 माणसांसाठी बनवते म्हणून 1 मूठ वगैरे मी घेवडा घेतलेला आहे। बिया वगैरे सगळे व्यवस्थित काढलेले आहेत। कोलिम घेतलाय म्हणजे सुकी मच्छी, सुका जवळा म्हणतात त्याला। भाजून 3-4 वेळा स्वच्छ धुवून मी इथे पाणी निथळून घेतलेला आहे। आता पुढच्या कृतीसाठी मी एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतलंय आणि अगदी बेसिक मसाले म्हणजे इथे आधी फोडणीला मी फक्त लसूण घालून घेते। 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। आता भाजी जास्त असेल तर लसूण जास्त घ्या, याने चव वाढते भाजीची। आता लसूण हलक्या रंगावर परतून झाला की त्यामध्ये आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। कांदा शिजत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे। अगदीच आवड असेल तर कांदा लसूण मसाला सुद्धा थोडा घातला तरी सुद्धा चालेल। आणि आता व्यवस्थित आपल्याला कांदा आणि हे जे मसाले आहेत यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर खूप वेळेला असं होतं की भाजी थोडीशी शिल्लक आहे किंवा कोलिम थोडासाच आहे, वासापुरतं तरी खायला हवंय, अशा वेळेला सुद्धा हा पर्याय खूप छान आहे। आता कांदा परतून झालाय आपला इथे। मी पहिल्यांदा घेवडा व्यवस्थित परतून घेते कारण कोलिम जो आहे तो मी आधी भाजून घेऊन मग धुतलेला होता, त्याच्यामुळे तो शिजेलच लवकर। या इथे मी ही भाजी सुद्धा 1 मिनिट व्यवस्थित कांद्यावर परतून घेणार आहे। अशी परतून घेतली की भाजी लवकर शिजते आणि व्यवस्थित शिजते। तर कोणतीही हिरवी भाजी शिजताना त्यामध्ये मीठ घातलं की तिला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा भाजी अगदी नीट शिजली जाते। पण मीठ बेतानेच घालायचं आहे कारण भाज्या आळतात आणि कोलिम सुद्धा आहे। काही वेळेला कोलिम जो असतो म्हणजे सुका जवळा त्याला सुद्धा मीठ लावलेलं असतं। आता कोलिम आणि जी आपण घेवड्याची भाजी यात घातली होती ती व्यवस्थित एकजीव करून घ्यायची, परतून घ्यायची। आता भाजी सुकी करायची, त्याच्यामुळे पाण्याचा थोडासा हपका मारून घेते मी इथे। तुम्ही झाकण ठेवून त्याच्यावर सुद्धा पाणी ठेवून वाफवली तरी सुद्धा चालेल। आणि सुकी भाजी करत असलो आणि आवडत असेल तर थोडंसं वाटण जे असतं आपलं कांदा खोबऱ्याचं ते सुद्धा याला थोडंसं लावून चालतं, त्याने सुद्धा चव वाढते। आता झाकण ठेवून आपण 1-2 वाफा काढून घ्यायच्या ह्याला। 2 वाफांमध्ये भाजी आणि कोलिम दोन्ही सुद्धा व्यवस्थित शिजेल। 1 वाफ काढल्यानंतर 2 ते 3 मिनिटांची 1 वाफ काढून घ्यायची। बघू शकता की पाणी वगैरे अजून आहे आणि थोडीशी भाजी शिजत आलेली आहे। या ठिकाणी कोकम घालून घ्यायचं एखादं, मी विसरले होते पण तुम्ही आवर्जून या वेळेलाच कोकम घालून घ्या म्हणजे कोकमाचा जो आंबटपणा आहे, जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरेल। आणि कोकम का घालायचं असतं, कोलिम वगैरे जे सुकी मच्छी आहे त्यामुळे ना पित्ताचा त्रास खूप होतो। कोकमामुळे हा त्रास थोडा कमी व्हायला मदत होते आणि खरं म्हणजे चवीत सुद्धा वाढ होते। तर 2 वाफा आल्यानंतर आपली भाजी खरी शिजले पण मी विसरले होते म्हणून मी आत्ता कोकम घालून घेतलंय आणि अगदी हलकीशी वाफ आणणार आहे म्हणजे कोकमाचा आंबटपणा थोडा तरी याच्यामध्ये उतरेल। जर असं तुमच्याकडनं काही झालं आणि तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर अगदी छोटा चमचा कोकम आगळ घालून सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे झटपट कमी साहित्यात होणारी आणि अतिशय चविष्ट लागणारी अशी ही घेवडा आणि कोलिम यांची भाजी तयार आहे। तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते। या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल। मी यातलं काही घातलेलं नाही आहे कारण ही भाजी अशीच बेसिक चवीला खूप छान लागते। तर या प्रकारे कधी भाजी केली नसेल तर नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।